मित्रांनो, मी शॉकमध्ये आहे. आणि माझी खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शॉक तर बसणारच आहे, पण त्या शॉकसाठी आणखीन पुरावे किंवा पुरावा म्हणून पुरावे बरेच म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून मी गोळा केलेत, पण एक ठोस पुरावा जो तुमचं मतच सगळं या अभिजित दीपके आणि त्याची ही झुरळांची जत्रा याच्याबद्दल तो बदलून टाकेल. तुम्ही जर चुकून वाकून काहीतरी भ्रमित संभ्रमित होऊन त्या अभिजित दीपकेच्या कॉकरोच जनता पार्टीच्या अनुकूल असा विचार करत असाल तर तुम्ही नुसते प्रतिकूल होणार नाहीत. म्हणजे माझा व्हिडिओ आणि तो पुढला व्हिडिओ जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे तो पाहिल्यानंतर पण तुम्ही असं म्हणाल की माय गॉड, हा तर साला फ्रॉड निघाला, हा मोठा फ्रॉड निघाला आणि हा ट्रोजन हॉर्स आहे. ट्रोजन हॉर्सची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ते घोड्यामध्ये सैनिक बसवून आतमध्ये पाठवले आणि तिथे बाहेर पडले आणि त्यांनी त्या शहराचा विध्वंस केला. त्या अर्थाने तो नेहमी वापरला जातो. बी टीम वगैरे म्हणतात ना, नाही का? हे ओएससीचा पक्ष हा भाजपची बी टीम आहे. कधी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करतात की ती बी टीम आहे. बऱ्याच लोकांना बी टीम भाजपचे, आंबेडकरांवर प्रकाश आरोप करतात की त्यांची भाजपची बी टीम आहे. ही जी कॉकरोच जनता पार्टी आहे ही भारतीय जनता पक्षाची सी किंवा डी टीम आहे असं नव्हतं वाटलं मला. हा म्हणजे मी थोडं मला कळत होतं आतापर्यंतच्या अनुभवाने की हे सगळं एक काहीतरी संरचना षडयंत्र कारस्थान कट कुठून तरी शिजतोय, याचे कुणीतरी पडद्यामागे सूत्रधार आहेत हे कळत होतं. पण कधीच मला असा विश्वास वाटला नव्हता, संशय आला नव्हता आला. उगाच कशाला म्हणू की मला थोडा संशय आला होता. नव्हता आला. मला असं वाटत होतं की ठीक आहे ना, असं होऊ शकतं की काय प्रत्येकजण भाजपच्या बाजूनीच असतो असं नाही, भाजपच्या विरोधामध्ये असं काही वाटू शकतं. आणि यांनी तर जोक म्हणून केलं होतं, त्यांनी स्वतःच सांगितलं की काही नाही, रात्री बसल्या मला असं वाटलं म्हणून मी आपलं ते टाकलं. सकाळी उठलं बघतो तर लाखो त्याला व्ह्यूज, लाखो व्ह्यूजचे करोडो व्ह्यूज झाले. ते भाजपपेक्षा जास्त झाले. तर मी मग विचार केला की चला आपण याची एक आता आणायचा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे, नाहीतरी आपल्याला आता आपला हे संपलेलं आहे, आता जॉबच शोधायचा आहे, तर चांगला भारतात जाऊ आपण, तिथे काहीतरी होईल म्हणून मी केलं असं त्यांनी सांगितलं. पण ते अर्ध सत्य सांगितलं त्यांनी पूर्ण सत्य नाही सांगितलं. आता जे वेगवेगळ्या माध्यमातून आणि मातब्बर लोक बोलत आहेत बरं का, म्हणजे चिंटू पिंटू चॅनलवाले किंवा सटर फटर यूट्यूबवाले किंवा असं ज्यांची विश्वसनीयता मुळातच डाऊटफुल आहे अशा लोकांकडून नाही येत आहेत. ते आता जे येत आहेत ना ते अशा लोकांकडे पुरावे येत आहेत किंवा असे पुरावे ते मांडतायत की ज्याच्यामुळे हा अभिजित दीपके म्हणजे प्रचंड फ्रॉड आहे. आणि इतकंच नाही तर सगळ्यात धक्कादायक फ्रॉड असू शकतो. पुष्कळ लोक फ्रॉड निघाले. केजरीवाल पण नंतर फ्रॉड निघाला. अण्णा हजारेंनी फ्रॉडमध्ये मोठी भूमिका बजावली, हेही नंतर उघड झालं. पण हे भाजपनेच करायला असावं कारस्थान. हा अभिजित दीपके हा भारतीय जनता पक्षाविरुद्ध बोलतोय, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्याचा राजीनामा मागतोय. हा म्हणजे आता मी लिंक दिलीच आहे तुम्हाला, राजू परुळेकर यांची जी आमच्या निरंजन टाकले म्हणून मित्र आहेत त्यांनी घेतलेली मुलाखत आहे त्याची.
चॅनलचं नाव आहे, लिंकमध्ये आहेच, परत EG न्यूज इंडिया 1 आणि 52 मिनिटाची मुलाखत आहे. पण मी केवळ राजू परुळेकरच्या या एका मुलाखतीमुळे हे सगळं तुम्हाला सांगतोय असं नाही. आणखीन पण मुलाखती आहेत, त्याच्या लिंक्स पण मी देणार आहे तुम्हाला. उद्या कदाचित मी ह्या सगळ्याच लिंक्स तुम्हाला रिलायबल, ट्रस्टवर्दी, विश्वासार्ह जे विश्लेषण करतात ते करत असताना एका विशिष्ट सत्याचा अधिष्ठान त्यांच्या याला पुराव्यांचं म्हणूया, सत्याचं एक दृष्टिकोन आहे त्यांचा, हे कबूल आहे मला. एका विशिष्ट दृष्टिकोनातून ते बघतात, हे मला मान्य आहे. पण तरी देखील शेवटी त्यांना त्यांचे मुद्दे पटवून देताना नुसते मुद्दे मांडून चालत नाही, जे काही आपले यूट्यूबवर करतात तसे. त्याला अधिष्ठान द्यावं लागतं पुराव्यांचं. ते दिलंय राजू परुळेकर तर मी ज्याचा काय म्हणतात त्याला खास त्याच्यावर फिदा, तो शब्द. राजू परुळेकर हा माझा आवडता वक्ता आहे, आवडता लेखक पण आहे आणि त्याची मतं पटतात दरवेळेला अशी मला नाही. बऱ्याच वेळा मतभेद होतात, पण आमचं कम्युनिकेशन आहे आणि आम्ही एकमेकाला असे संवाद आहे, संपर्क आहे आमचा. आणि मला त्याचं काही आवडलं की त्याला कळवतो. आता ही जी मुलाखत मी आता सांगतोय त्याच्यामधले आत्ता प्रथमदर्शनी आजच्या व्हिडिओमध्ये मी जे मुद्दे मांडतोय ना, ते राजू परुळेकरच्या मुलाखतीमध्ये सविस्तर आलेले. आता ती मुलाखत 52 मिनिटाची आहे, तुम्ही बघा नंतर, पण मुद्दाम बघा. मी तुम्हाला हे आणखीन एक पुढल्या 5-10 मिनिटामध्ये राजू परुळेकरांनी जे मुद्दे मांडलेत ते राजू परुळेकरचे म्हणून सांगतोय. आणि इतरांनी त्याला दुजोरा तो वेगळ्या व्हिडिओमध्ये मी करीन. म्हणजे मग तुम्हाला असं वाटलं, अरे काय अनिलजी, एक राजू परुळेकरचा व्हिडिओ तुम्ही ऐकला आणि लगेच विचलित झालात किंवा लगेच तुमचं मतपरिवर्तन झालं, याला फ्रॉड ठरवत आहे. तसं नाही. आणखीन पण काही राजूसारखे जे अभ्यासक आहेत त्यांचेही पुरावे मी तुम्हाला देईन, पण त्याच्याकरता परत वेळ लागेल. त्या लिंक्स सगळ्या तुम्हाला शेअर कराव्या लागतील. कदाचित मी माझ्या फेसबुकवर त्या शेअर करेन. माझं अनिल गगनविधी थत्ते नावाचं फेसबुक आहे ना, त्याच्यावर खूप मसाला देतो रोज मी. तुम्ही मुद्दाम फॉलो करा ते अनिल गगनविधी थत्ते. रोज दिवसाला 10-20 पोस्ट असतात आणि या पोस्ट फार भारी लोकांकडून मी काही वेळेला लिहून घेतो किंवा ती माहिती मिळवून मी संकलित करून देतो. मी संपादकाचं काम करतो तिथे लिहिण्यापेक्षा. फॅन्टॅस्टिक आहे. तर त्यामुळे मी तिथे सगळ्या लिंक देईन ज्याच्या आधारे तुम्हाला पटेल की हा फ्रॉड आहे अभिजित दिपके हा. त्या राजू परुळेकरनी दिलेला पहिला मुद्दा एक, म्हणजे वेगवेगळे मुद्दे आता मी सांगतो त्यात पहिला दुसरा वगैरे असं काही नाही. राजूने मांडलेले मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये राजू म्हणतो की हा भाजपचाच प्लांटेड प्रोजेक्ट आहे आणि भाजपला राहुल गांधी, युवक काँग्रेस यांनी हा नीटचा, धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याचा मुद्दा उठवून जे एक आंदोलन सुरू केलं होतं आणि ज्याच्यावर त्या अश्रुधुराचा मारा झाला, पाण्याचे मारा झाला, लाठीचार्ज झाले, जखमी झाले, खटले झाले, एक देशभरात खूप शहरांमध्ये राहुलच्या लोकांनी आंदोलनं केली. त्या आंदोलनाला साईड ट्रॅक करण्याकरता, दुय्यम स्वरूप देण्याकरता, निग्लिजिबल करण्याकरता, एक आउट ऑफ पिक्चर त्याला करण्याकरता भाजपनीच ही आयडिया केली. त्याने एक उदाहरण दिलंय, मला ते अचूक आहे आणि मला पटलं ते, कारण ते तसं आम्ही पण केलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की एक टूथपेस्ट स्वतःच्या कॉम्पिटिशनमध्ये एक जी स्पेस असते ती दुसऱ्या टूथपेस्टवाल्याने खाऊ नये म्हणून स्वतःच एक दुसरी टूथपेस्ट काढते, थोडी वेगळे त्याचे हे देऊन पहिल्या टूथपेस्टच्या कॉम्पिटिशनमध्ये. तर ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने युवक काँग्रेसची जे स्पेस होती काबजीत करत आली, ती विरोधाची, ती स्पेस नष्ट करण्याकरता हे कारस्थान केलं आहे. आणि हा अभिजित दिपके म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे. हा प्रोजेक्ट जो ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस वगैरे आपण ऐकलंय की नाही, राजूने पटवून दिलंय राव की हे
ऑपरेशन कॉक्रोच आहे. हा. त्यांनी सांगितलंय की नुसतं भाजपचं नाव नाही घेतलंय. तो म्हणाला, राजू परुळेकर आमचा मित्र, तो म्हणालाय की मला सांगा तुम्ही की दिल्ली आधी परवानग्या मिळाल्या ते आपण आपल्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मग ते शिंदे, त्यांना मग कोणतं मैदान मिळणार, शिवाजी मैदान मिळणार का, BKCला करावं लागणार का, आझाद मैदानावर करावं लागणार, मग 15 दिवस आधीपासून ते बुक, मग पोलिसांच्या परवानग्या, मग पोलिसांनी एवढ्याच लोकांची परवानगी दिली वगैरे, काय 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 करतो, हो की नाही. आणि तेव्हा कुठे ती परवानगी मग यांना इकडे त्यांना तिकडे मोठ्या कष्टाने मिळते वगैरे वगैरे. आणि हा विमानातून उतरतो, पोलिसच त्याला घेऊन जातात पोलीस स्टेशनला, पोलिसच त्याला एका मिनिटात परवानगी देतात, पोलिसच त्याला गाडीमध्ये घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचवतात. राजू परुळेकरांनी सांगितलंय की तो विमानामध्ये आला जो अमेरिकेत, तो भारत सरकारच्या म्हणजे भारत सरकारच्या नको कशाला भारत सरकार नको म्हणूया, भाजपच्या इन्स्ट्रक्शननी त्याला VIP ट्रीटमेंट दिली गेली. त्याचा सीट नंबर त्यांनी सांगितलं की VIP सीटमध्ये त्याला बसवला होता विमानामधून येताना सुद्धा. म्हणजे तिथपासूनच त्याला, आणि त्याला त्याचं कुणाशी तरी आतून संगनमत आहे, साठलोट आहे. त्याला माहिती आहे की आपल्याला दिलेली कामगिरी ही युवक काँग्रेस, राहुल गांधी वगैरे यांना नलिफाय करण्याची, त्यांना या पोकळीमध्ये स्पेस काबीज न करता आपण ती करायची. बरं आपण काय भाडोत्रीच आहोत, हार्ड. ज्या वेळेला खडे हो जाओ त्यावेळेला आपण खडे झालोय, उद्या म्हणतील झालं आता आपलं काम संपलंय, आता जरा थोडंसं हळूहळू वितळत जायचं, विरघळत जायचं, हळूहळू नाहीसं होत जायचं, विरत जायचं, त्यावेळेला ते करू. मोठमोठ्यांनी केलंय, ते मोठमोठ्या नेत्यांनी केलंय की नाही. मग त्याला माहिती होतं की आपल्याला इथे VIP ट्रीटमेंट मिळणार आहे, हे सगळं तो तिकडून ठरवून आलेला आहे. आणि राजू परुळेकरांनी चांगला मुद्दा मांडलाय. तो म्हणतो की दिल्ली पोलिसांमधल्या एखाद्या हवालदाराची ही हिंमत असेल का की अमित शहांना नाराज करून तो याला परवानगी देईल. अमित शहांची परवानगी मुळामध्ये आलेली आहे, किंबहुना परतून सूचना आलेली आहे अमित शहांच्या गृह खात्याकडून किंवा अमित शहांकडून की हे जे येत आहे ते माझंच पिल्लू आहे, आपलं कांगारूचं पिल्लू आहे, ते जरा थोडे दिवस आपल्याला विरोधामध्ये नाचवायचं बावलंय, तर त्यामुळे त्याला सगळ्या परवानगी द्या, नुसत्या परवानगी देऊ नका, त्याला व्यवस्थित पोचवा. मला धक्का बसला, म्हणजे इतरही सोर्सेसमधून जी कळती माहिती त्याच्याप्रमाणे की उद्धव आणि राजला ज्या प्रकारची सिक्युरिटी आहे, वाय सिक्युरिटी, ही संजय राऊतच्या सिक्युरिटी करता मी अमित शहापर्यंत गेलो होतो. म्हणजे इथे तर फडणवीस शिंदेना सांगितलं, ते म्हणाले नाही मोदी नाराज होतील संजय राऊतला सिक्युरिटी आम्ही दिली तर. साधी हवालदार सिक्युरिटी मागत होतो मी, एक रिव्हॉल्वरवाला द्या त्याला, त्याला धोका आहे म्हणून. शिंदेनी पण नाही सांगितलं, फडणवीसांनी पण मला नाही सांगितलं. मी अमित शहाकडे कोणाच्या तरी माध्यमातून गेलो, त्यांनी पण असं नाही सांगितलं, पण ते टेक्निकली ती सल्लागार समिती निर्णय घेते वगैरे सांगून मला वाटायला लावलं. पण तिथेही माझ्या लक्षात आलं की संजयला सिक्युरिटी हवालदार द्यायला, रिव्हॉल्वरला एखादा इन्स्पेक्टर द्यायला घाबरतात, याच्याकडून मोदी नाराज होतील. आणि याला दिली परवानगी अभिजित दीपकेला. कशी काय? त्यांची इच्छा होती ना अमित शहाची, याला द्या कारण हे आपलं पिल्लू आहे. ती दिली तर दिली. हो, त्याला आता त्याच्या घरावर पोलिसांचा पहारा आहे. आता ज्या वेळेला हे आंदोलन केलं काँग्रेसवाल्यांनी, त्यावेळेला युवक काँग्रेसवाल्यांनी त्याला धोपटून काढलं, मारलं बेदम वगैरे वगैरे, त्यांना काय काय अत्याचार केले, इतर केलेले आहेत पुष्कळ आंदोलनामध्ये. अनेक जण अजून तुरुंगात आहेत, अनेकांचे पासपोर्ट गेलेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, आणि पोस्ट टाकल्या म्हणून नोकऱ्या जात आहेत धडाधड सध्या. हा हरामखोर तिकडून सांगतो की तुम्ही रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, हे करा, ते करा. ह्याला तू अमेरिकेत शिकणार, अमेरिकेमध्ये जॉब शोधणार होतास, तो दुसरे तुझे 2 साथीदार तर तिकडे कुठे काय, एक जर्मनीत बसलाय, म्हणजे दोघं इथे राजू परुळेकरांनी सांगितलं तिथे 8 टेम्परेचरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये बसल्यासारखे सुखात बसले, त्यांनी इथे लोकांना सांगत जा रस्त्यावर उन्हामध्ये, खा पोलिसांचा मार, घालवा नोकऱ्या, जाऊ द्या बरबाद.
आणि स्वतः स्वित्झर्लंडमध्ये सुखात बसलेत, सुरक्षित बसलेत. तो बरोबर पॉईंट आहे. तो 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 पॉईंट सोडा. पण त्यांनी सांगितलं अमित शहाच्या परवानगीने त्याच्या सांगण्यावरूनच त्याला ती दिली. त्याला पोलिसांचं संरक्षणामध्ये घेऊन गेले. त्यांनी काय काय केसेस सांगितले. तो म्हणाला अहो पोलिसांच्या गाड्यामध्ये यांच्याकरता बिस्लरीच्या बाटल्यांचे क्रेट होते आणि 2 कोटी वगैरे वगैरे म्हणणाऱ्या माणसाला ते फुगवलेला होता. ॲक्च्युली राजूच्या बोलण्यावरून तर मला असा डाऊट येतोय की भारतीय जनता पक्षाला याला ओव्हरराईट मोठं करायचं होतं आणि राहुल गांधीला शह द्यायचा होता. म्हणून हे जे 2 कोटी झाले याच्यामध्ये मार्केटिंग करून प्लांट करून आणि असे परचेस करता येतात. मला पण माहिती आहे. मला किती एजन्सीज विचारतात की तुम्हाला इतके लाख हवेत का सबस्क्रायबर, इतके लाख व्ह्यूज हवेत का, इतके पैसे पडतील. रोज फोन येतात मला. त्यामुळे मला हे टेक्निक काय आहे ते मला कल्पना आहे. 2 कोटी करता येतात ना. काय सांगावं हे कदाचित 2 कोटी जे आहेत. बरं कसं आहे ना की याला विरोध नसता केला जुजबी तर मग पटकन हे एक्सपोज झालं असतं की याला हे भाजपचंच फिरलोय की आता राजू पुरळकरने ते एक्सपोज केलं. आणखीनही बऱ्याच जणांनी केलंय. त्या लिंक देणार आहे मी माझ्या फेसबुकमध्ये. खूप नागडा करून टाकलाय पार त्याला. फ्रॉड कसं आहे ते दाखवलं. पण जर विरोध नसता केला तर लोक याला काहीतरी गोची आहे. मुळामध्ये लोकांना याचं आश्चर्य वाटलंच की याला तगेच परवानगी मिळाली. 2 कोटी लोक होते ते काल्पनिक होते. मार्केटिंगमधून भाजपनेच मॅनेज करून दिलेले असून भाजपने पण मॅनेज केलेले असतातच ना. माझे मित्र आहेत जे यूट्यूब चालवतात ते भाजपच्या बाजूने बोलतात. त्यांना 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख सबस्क्रायबर दिले जातात. त्या सबस्क्रायबरच्या माध्यमातून बघणारे व्ह्युअर्स पण दिले जातात आणि त्याची मग चांगले लाखो रुपये पण मिळतात. कोणाला तर 5 लाख, 10 लाख, 15 लाख. बाकी आणखीन मोठे यूट्यूबर्स आहेत काही, त्यांना आणखीन काही करोडोपर्यंत जातं त्यांचं उत्पन्न. सरळ चालतं. भाजपवाल्यांची जर बाजू तुम्ही घेतली तर भाजपवाल्यांची ऑफर असते की तुम्हाला 2 लाख, 3 लाख, 5 लाख तुम्ही ज्या प्रमाणात आमची बाजू घ्याल त्या प्रमाणात सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स आम्ही देऊ आणि देतात आणि त्या पद्धतीने मग पैसे पण मिळतात. आणि हे कॉमन आहे. म्हणजे यात काही नाही. तुम्ही भाजपच्या एखाद्या नेत्याला सांगितलं की मला एक 2 लाखाचं पॅकेज द्या म्हणजे सबस्क्रायबरचं, पैशाचं तर त्या भाग वेगळा, तर देतात ते. त्यामुळे ह्या 2 कोटीमध्ये यांनी सुरुवातीला म्हणले पाकिस्तानी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, भारतीय निघाले. मला तर आता राजूच्या त्या व्हिडिओवरून असं वाटतं जो आहे लिंकमध्ये बघायचं आहे तुम्हाला नाही तर की भारतीय जनता पक्षानेच मुद्दाम मॅनेज केलं असावं. कारण ते वरखाली होत आहे फार. आता तर एक जण कोर्टात गेले की काय चाललंय याचे हे इतकं फ्लक्च्युएशन्स कशी, तर ते बीजेपीवाले ठरवतात त्याप्रमाणे होतात. त्यांना पाण्याच्या बाटल्या होत्या. अरे त्या एकाने तर छान दिलं आहे की इथे ती काँग्रेसची पोरं मार खात होती, जखमी झाली आणि इथे यांचा एक कोण वक्ता प्रवक्ता बसला होता, कोल्ड कॉफी पित होता आणि त्याला एक म्हातारा माणूस वारा घालत होता. कारण हे सगळे नाजूक साजूक आहेत ना. हे सगळे काय म्हणतात आयव्हरी टॉवरमधली पोरं आहेत ही. त्यांनाही माहीत नाही तर 5 वाजेपर्यंत बसायला परवानगी दिली असल्यापर्यंत बसला नाही. तो अभिजित त्याला दीपकेला तर असा होऊन तो त्या AC गाडीमध्ये पळाला आणि तिथे मग त्याचं कोडकौतुक केलं गेलं. पोलिसांनी त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. आता गमत अशी की आणखीन एक फ्रॉड राजू परुळेकरने सांगितलं आहे. तो म्हणाला की हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो पण ह्याच्यातच जे पुस्तक त्यांनी दाखवलं बाबासाहेबांचं ते तो म्हणाला संघ परिवाराच्या संबंधित अशा संस्थेने छापलेलं दिशाभूल करणारं असं ते पुस्तक आहे. बाबासाहेबांचं स्वतःचं ते पुस्तक नाही आहे. त्यांचं ते आत्मचरित्र नाही आहे. हे संघ परिवारातल्या लोकांनी काढलेलं ते त्याच्या हातात आहे. त्या गधड्याला एवढं पण कळलं नाही की आपण हातात पुस्तक घेऊन मिरवतोय. ते आयडेंटिफाय झालेलं आहे की हे संघ परिवाराने मुद्दाम एका विशिष्ट अँगलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेझेंट करण्याकरता काढलेलं पुस्तक होतं. राजू परुळेकर बुद्धिमान माणूस आहे, प्रतिभावान माणूस आहे, चलाक आहे, चतुर आहे, एक अशी काकदृष्टी आहे, याला कुशाग्र बुद्धी आहे ती पण म्हणू शकू आणि असं बरोबर नेमकं वर्मावर बोट ठेवणारा माणूस आहे हा राजू. तो म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या या माणसाने हा जेव्हा अभिजित पोचला घरी तो म्हणाला त्याची आरती ओवाळली. काय प्रकार आहे.
आरतीला किंवा या प्रकारच्या हिंदू धार्मिक विधींना डॉक्टर बाबासाहेबांनी विरोध केला. आज रिपब्लिकन पक्षाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची चळवळ चालू आहे की हिंदू रीती पद्धतीप्रमाणे या गोष्टी तुम्ही देवधर्म आचारसंहिता आणि कुठेतरी मनुवादी वृत्तीचं प्रतीक असलेल्या करू नका. जेवढ्या हा गेला घरी आणि याची आरती, वेडवीड लागलं काय तुला? अक्कल नाही. म्हणजे आपण जे करतोय ते एक्सपोज होतोय आपण, हे कळलं नाही. सुपारी घेतली भाजपची, राजूनी सिद्धच केलाय की यांनी सुपारी घेतली भाजपची राहुल गांधीला आणि युवक काँग्रेसला आणि एकूणच देशामधले जे विरोधक हे करतायत. आणि हे ठरलेलं आहे. यांनी धर्मेंद्र प्रधान, राजूनी मुद्दा मांडलाय. तो म्हणाला की ते तुमचे एपिस्टिन फाईल्स बीस निघाल्या, हां, तो हरप्रीत सिंग वगैरे वगैरे घेतले त्यांचे राजीनामे. ते तर इंटरनॅशनल मीडियाने काढलेलं प्रकरण होतं. कुठे घेतले त्यांचे राजीनामे? आहे ना तो पेट्रोलियम मंत्री अजून. त्याचा राजीनामा इंटरनॅशनल लेवलवर ते फाईल्स येऊन सुद्धा जर घेतला जात नाही तर धर्मेंद्र प्रधानचा कोण घेणार आहे आणि कशाला घेणार? आणि त्यांनी राजूने मस्त चॅलेंज दिला आहे. तो म्हणाला हा जर एजंट नसताना याचा भाजपचा आणि भाजपच्या सांगण्यावरून राहुलला शह देण्याकरता हे सगळं कारस्थान करत नसला आणि हे सगळं मॅनेज प्रोजेक्ट आहे, ऑपरेशन लोटससारखं हे ऑपरेशन कॉक्रोच आहे, तर तो म्हणाला की त्याने मोदींचा राजीनामा मागितला असा. तो काय मोदींना पत्र लिहितो चुतिया की धर्मेंद्र प्रधानांच्या खात्यामध्ये असं झालंय? माहित नाही मोदीला, माहित नाही नीट परीक्षेत काय झालं. आता तर पीएमओने सूत्र हातात घेतली, अशीच घेतली, त्याला माहित नव्हतं. मग धर्मेंद्र प्रधानांना काढायला पाहिजे हे तू कशाला सांगतो? त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्या संरक्षणात येतो. आणि अख्खं ओरिसाचं राजकारण, हा मुद्दा दुसरीकडे, राजूकडे नाही, हे दुसरीकडे आहे. हे केवळ धर्मेंद्र प्रधानच्या हातात आहे. आज ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षाची जी सत्ता आहे ती धर्मेंद्र प्रधानच्या मुळे आहे. हे गुपित तर मलाही माहिती नव्हतं, मी वाचलं आता काल. आणि तो खरं म्हणजे मुख्यमंत्री होऊ शकतो तिथला. तो एज्युकेशन मिनिस्टर आता तर काढणार नाही आहे. काक्रोच वगैरे जे आहे ते असं. तुम्हाला माहिती आहे का की मला एकाने असं सांगितलं की लस टोचतात म्हणजे काय करतात, तर मेलेले जंतू त्या रोगाचे टोचतात. मग देवीचे असतील किंवा आणखीन कसले असतील, आता देवी गेली, पण कसली लस देतात म्हणजे कॉलराची असली तरी मेलेले जंतू टोचतात. आपल्या पांढऱ्या पेशींना प्रशिक्षण देतात भांडायचं आणि त्यामुळे जेव्हा खरे जंतू येतात त्यावेळेला ते फाईट बॅक करतात आणि मग आपल्याला तो रोग होत नाही. लस दिली की रोग होत नाही ना. हे लसीकरण आहे. आणि आधी वशीकरण आणि त्यातून हे लसीकरण, असा प्रयोग आहे हा. हा दुसरीकडनं आलेला सिद्धांत आहे, राजूने नाही सांगितलेला. पण राजूने सांगितलंय की याला जिथे जाईल तिथे परवानगी आहे, याला सिक्युरिटी आहे. आणि दुसरी गोष्ट, राजूने केलेला आरोप जो आहे, मूळ वाचा तुम्ही प्लीज. त्याने सांगितलं की मी अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये फार मोठी भूमिका बजावलेली आहे मीडियामध्ये आणि एकूणच. तो म्हणाला अशा तऱ्हेची जी सभा आहे त्याचं व्हॅल्युएशन मी केलं. ते कॉक्रोचचे जे मुखवटे आले एवढ्या मोठ्या संख्येने, ते कुठून आले, कुणी दिले? त्याचा आरोप आहे की हे भाजपच्या लोकांनीच त्यांना मॅनेज करून दिले होते. खरं भाजपच्या लोकांनी जास्त गर्दी पण मॅनेज नाही केली एवढ्या करता की त्यांना हेही दाखवायचं होतं की हे झुरळच आहे, हे झुरळच आहे. हा काही त्याच्यापेक्षा मोठा काही विंचू किंवा नांगी असलेली इंगडी बिंगडी असं काही नाही आहे, हे झुरळ आहे. झुरळाला नांगी असते का नाही, याला नांगी आहे का नाही. दात नख काढलेला वाघ असतो ना किंवा नाग असतो, मग त्याचं तो पुंगीवर डोलतो, पण तो नाग असतो. मग ते नागाला शिकवलेलं असं, मग ते फुस्स करून गारुड्याकडे बघायचं. लोकांना मग गारुडी पण असा असा करून दाखवतो की फुस्स केलं त्याने. हे त्याचं याचं आपल्या या नागोबाचं पाळलेल्या भाजपच्या टपरीत असलेल्या टोपलीत असलेल्या अभिजित दिपकेचं ते फुस्स करणं चालू आहेत ना. आणि ते हवं आहे ना, ती फुसफुस जी आहे, ती धुसफूस जी आहे देशातली, ती वाफ बाहेर काढण्याकरता ते ठरवलेलं टाइम टेबल आहे त्यांच्याकडे. अभिजितला किती कुठपर्यंत पोचायचा, कधीपर्यंत पोचायचा अभिजितलाही माहिती आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आपल्यामुळे. अरे देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली, नाही झालं. त्या हरप्रीतचा राजीनामा नाही घेतला. आतापर्यंत किती प्रकरणं आली आहेत कोणाकोणाची, कोणाचा घेतला राजीनामा? नाही घेतला ना मोदींनी.
आणि जेव्हा ज्यांचे घेतात त्यावेळेला ते का घेतात ते आपल्याला माहिती असतं. तर त्यामुळे राजू पुर्लेकरांनी सांगितलं आहे की हा फ्रॉड आहे, हा चीटर आहे, हा देशातल्या तरुणांच्या भावनांशी खेळतोय. हे याच्यात नुकसान या पोरांचं होत आहे, कारण त्यांना भाजपचा गेमच कळत नाही ना. हा भाजपचाच पंटर आहे हे कळत नाही. मित्रांनो, माझी खात्री पटलेली आहे, हा कॉक्रोच हा भाजपचंच ऑपरेशन लोटस असतं किंवा आमच्या शिंदेसाहेबांचं ऑपरेशन टायगर असतं, तसं हे ऑपरेशन कॉक्रोच आहे. ते भाजपनीच केलेलं आहे. एका मर्यादेपर्यंत ते वाढवलं जाणार, त्याची सगळी बडदास्त ठेवली जाणार. त्याला आता पांढऱ्या, ते राजू म्हणतो पांढऱ्या ड्रेसमधले पोलिसांनीच इतकी गर्दी तिथे केली होती आणि बाकी युट्यूबर होते. आणि इव्हन ते काय वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात ते पण किन्नर वगैरे ते पण बऱ्यापैकी संख्येने तिथे होते. जे झोळी छाप असतात की कुठलंही आंदोलन आहे म्हटल्यावर तिथे हजर राहतात तेही असतात. तेही सगळे त्यांनी गमतीत त्याच्यात दिलेले आहेत. पण मला असं वाटतं की या झुरळाच्या नादी काही फायला लागू नका, कारण हे झुरळणं मुळामध्ये भाजपनीच पोचलेलं, पाळलेलं आणि सोडलेलं आहे. माझी खात्री पटली आहे. तुमची खात्री पटायला हवी असेल तर हा लिंकमध्ये दिलेला व्हिडिओ बघा. हा गौप्यस्फोट राजू पुरळेकरांनी केलेला आहे. माझ्याकडे असलेल्या सोर्सनी मी त्याला अनुमोदन देतोय. आणखीन बराच मसाला आहे, पण तो आज मावत नाही, नंतर देईन तुम्हाला. धन्यवाद.